नमस्कार मित्रांनो, मी पूजा. बंदिस्त शेळी पालन म्हणजेच सर्वात अगोदर येते चारा नियोजन. तर आम्ही चारा कोणता केलेला आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे जे चारा बघताय ना तुम्ही, हे मेथी घास आहे. या मेथी घासची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर ही लागवड शक्यतो हिवाळ्यामध्येच केली पाहिजे, कारण हिवाळ्यामध्ये मेथी घास जास्त उगवण्याची शक्यता असते. आणि तुम्ही याची एकदा लागवड केली की या चारा 2 ते 2.5 वर्षे हे चालतो आणि ह्याची प्रत्येक 15 दिवसाला कापणी करावी लागते. एकदा जर तुम्ही मेथी घासची लागवड केली तर हे चारा तुम्हाला 2 ते 2.5 वर्षे जातो. आणि फक्त पहिल्यांदा लागवड केल्यानंतर 2 महिने ह्याला कापणीला यायला लागतात आणि नंतर 15 दिवसाला ह्याची कटाई करत राहावं लागते. या मेथी घासचं खत नियोजन जर म्हटलं तर याला जास्त खत लागत नाहीत. याला DAP किंवा सुपर फॉस्फेट या दोन्हीपैकी एक खत तुम्ही वापरू शकतात. खूप छान चारा आहे आणि शेळ्या सुद्धा याला खूप आवडीनं खातात. आता पाहूयात आपण दुसरा चारा. आता दुसरा जे चारा आहे हे आहे दशरथ घास. दशरथ घासची लागवड तुम्ही शक्यतो पावसाळ्यामध्येच करा, कारण याला जरा जास्त गरमी लागते आणि ह्याची उगवण्याची क्षमता जरा जास्तच असते पावसाळ्यामध्ये. तर तुम्ही पावसाळ्यामध्येच लागवड करा आणि हे चारा खूप चांगला आहे आणि शेळ्या याला खूप आवडीनं खातात, कारण हे चारा जे आहे एकदम शेवरी सारखा आहे. आता थोडा दिवस मावळला आहे त्याच्यामुळं असा कुरमटल्यासारखे ह्याचे पाने दिसते. आणि एकदा जर तुम्ही हे चारा लावला तर हे सुद्धा घास 2 ते 3 वर्ष जातोय. याचं जर खत नियोजन म्हणलं तर याला फक्त तुम्ही युरिया टाका आणि कापत राहा. आता पाहूयात आपण दुसरा चारा. हा जो चारा दिसतोय ना तुम्हाला, हे आहे सुबाबळ. याची पण लागवड पावसाळ्यातच केली पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये एकदम व्यवस्थित उगवतो आणि पटकन उगवतो. आणि हे सुबाबळीचा चारा आहे ना, तुम्ही एकदा जर लावला तर हे चारा तुम्हाला 30 ते 40 वर्ष चेंज करायची गरज नाही. याचं खत नियोजन जर म्हणलं तर तुम्ही याला फक्त युरिया वापरा, याला दुसऱ्या कोणत्याच खताची गरज नाहीये. आपण पाहणार आहोत तुतीचा चारा. याला तुती म्हणतात आणि याची लागवड तुम्ही उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात करू शकतात. हा जर चारा तुम्ही एकदा लावला तर या चाऱ्याला 10 ते 15 वर्ष चेंज करायची गरज नाही. याचं खताचं नियोजन जर म्हटलं तर याला तुम्ही युरिया आणि DAP मिसळ डोस देऊ शकतात. आता आपण पाहिलेले आहेत मेथी घास, दशरथ घास, सुबाबळ, तुती, हे चारही जे चाऱ्याच्या व्हरायटी आहेत ना, यांना कोणत्यालाच तणनाशक मारायला जमत नाही. या चारही चाऱ्याला तुम्हाला व्यवस्थित खुरपूनच घ्यावा लागेल.